कर्नाटकामधील मंदिरांची स्पेशालिटी आहे की प्रत्येक मंदिराला अमृतकुंड म्हणून असतं. सो हेलो गाइस, गुड मॉर्निंग, कैसे हैं आप लोग. आज आपण कर्नाटकमध्येच आणि आज आपला 5वा दिवस आहे कर्नाटकामध्ये. आणि मागच्या काही दिवसांपासून व्हिडिओ करण्यात नाही आला कारण थोडं काही काम होतं. प्लेस जर का म्हणायला गेलं तर एक सदानंद स्वामी मठ म्हणूनच आहे. त्या सदानंद स्वामी मठामध्ये तुम्ही जर का यूट्यूबला पाहिलं तर चांगलाच फेमस आहे आणि तिथली स्पेशालिटी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं आहे, तिथे तुम्ही ऐकण्यापेक्षा डायरेक्ट पाहण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे. सध्या आपण आहेत घरी, तर घराच्या तिथं जे आपलं सीन आहे तो सीन बघ. सो येस, आता आपण आवरून वगैरे निघू आणि आवरून निघाल्यानंतर जे काही सीन आहे ते सिनेमॅटिक्स आणि जो स्पॉट आहे त्या स्पॉटबद्दल माहिती ही आपण घेऊ. आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काहीतरी नवीन पाहायला भेटेल तुम्हाला. सो येस, आपलं आवरण झालंय, आंघोळ वगैरे कपडे वगैरे घालून आपण रेडी झालोय आणि आता मित्राची वाट पाहतोय. मित्राला आपण फोन लावलाय. इथून एक 5 ते 10 किलोमीटर ते गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा फार फार एक अर्धा तास लागतो टू व्हीलरवर जाताना आणि 4 व्हीलरसाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. तो स्पॉटमध्ये खासियत म्हणजे तिथे अंडरग्राऊंड एक स्पॉट केलेला आहे जिथे जे पण आत्तापर्यंत ऋषीमुनी झाले होते त्या मठामधले त्या मठामधल्या ऋषीमुनींची तिथे समाधी आहे. जिवंत समाधी त्यांनी घेतली होती. सो ही स्पेशालिटी त्या सदानंद स्वामी मठाची आहे. त्याच्यामुळे हा इथं कर्नाटकामधला एक व्हेरी स्पिरिच्युअल एरिया म्हणून म्हणला जातो. कारण त्या मठाच्या अंडरग्राऊंड जेवढा पण एरिया आहे तेवढ्या पूर्ण एरियामध्ये समाधी आहेत. सो गोष्ट फार स्पेशल आहे तिथलची आणि ती आपण आता जाऊन पाहू. आणि जर का आपल्याला माहिती भेटली तर तिथलचे जे पुजारी आहेत त्या पुजारीकडून पण आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करू. सो येस, मित्रांनो, आपण आता आलेलो, आता 12:30 वाजलेत आणि आपण निघालोय, रस्त्यावर आहेत आपण सध्याला. आता मित्र येतोय, मित्राला कॉल लावला, एक 5 मिनिटांमध्ये येतोय. तो थोडं लेट झाला निघायला कारण मित्राने थोडासा वेळ केला आणि मला आता फोन लावून सांगितलं ठीक आहे 5 मिनिटांमध्ये तुम्ही उभा राहिला. नमस्कार मित्रांनो, आमचा मित्र आलाय आणि आपण निघलोय. आता आपण चाललोय मठाच्याकडे आणि गाडीवर सध्या आहे. यस, सिद्धेश्वर मठाला आपण थोड्याशा वेळाने जाणार आहे. पण त्याआधी आपण जाणार आहे कोणतं मठ आहे ते, सिद्धेश्वर मंदिराला आपण पहिले जाऊ आणि नंतर मग मठाला जाऊ. तो बघा मंदिर कसं आहे. आपण आलेलो आता सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि माझ्या मागं तुम्ही जे पाहताय ते झाडं असं जवळपास 150 आधीचं आणि किंवा 150 वर्षाच्या पुढं पण असू शकतं किंवा पण. तर हे माझ्या मागचं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर. आता मध्ये आपण काय काय तिथे नवीन आहे ते पाहू.
आपण आता आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये हे मंदिर जवळपास 800 वर्ष जुनं मंदिर आहे आणि 800 वर्ष जुनी मंदिरामध्ये आपण सध्याला आलेलो आहोत आणि हे जे मागं तुम्ही माझ्या बघताय महादेवाची पिंड, ही महादेवाची पिंड जवळपास 800 वर्षाची जुनी आहे. सो ही स्पॉटची इतर स्पेशालिटी आहे. मित्रांनो, हे जे स्पॉट तुम्ही बघताय हा इथून आपली पहिले पाया पडण्यासाठी एंट्री होती. इथून मधून जाऊन भुयारी मार्गाने आपण मध्ये जाऊ शकत होतो आणि मधून पाया पडून परत जी एक्झिट होतं ते एक्झिट या मार्गाने पहिले येत होते. पण मित्रांनो, माझ्या मागे ते तुम्ही पाहतायत ते आहे अमृत कुंड. या मंदिराचं हे कुंड आहे. कर्नाटकामधील मंदिरांची स्पेशालिटी आहे की प्रत्येक मंदिराला अमृत कुंड म्हणून असतं. सो ते पाणी जे आहे ते पाणी ऑटोमॅटिक जातं, असं पाणी वगैरे भरायची इथे गरज पडत नाही. काळ्या पाषाणामध्ये बनलेलं असतं आणि या विहिरीला मधून पायऱ्या असल्यामुळे या अमृत कुंड याला असं नाव दिलं जातं आणि ही स्पेशालिटी आहे कर्नाटकाच्या मंदिरांची. सो 800 वर्ष जुनं, विचार करा आपण 800 वर्ष जुन्या मंदिराला आता सध्या विजिट करतोय, जे सध्याला गुगल मॅप्सवर नाही. आतापर्यंत व्हिडिओ दिसली त्यांचे ते व्हिडिओ आहेत जे पण इथे समाधी झालेले आहेत किंवा स्पेशालिटी म्हणून तुम्हाला इथे बऱ्याच जणांचे समाधी आहेत. तर अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंडची जागा तुम्हाला जी आता लास्ट व्हिडिओ दाखवला तेव्हा लास्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक जे ऋषीमुनी होते तर प्रत्येक ऋषीमुनींची इथे समाधी आहेत आणि हे जे आपण पाहतोय हे आहे अन्नछत्र. म्हणजे दर दिवशी इथे अन्नछत्रामध्ये अन्नदान केलं जातं आणि इथे माई म्हणून राहत होत्या. त्या माई नाही तिथे स्पॉटचे खाली हा जे स्पॉट आहे आपण जे पाहतोय हा समाधीचा स्पॉट आहे. आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर स्पेशली आहे दत्ताचं मंदिर आहे आणि या दत्ताच्या मंदिरामध्ये बऱ्याच बघायला आपल्याला भेटते. समाधीला पुढून जावं लागतं आपल्याला, तर तो स्पॉट आपण पाहू यायचं. तर मी तुम्हाला जसं म्हटलो की समाधीला जायसाठी आपल्याला इथून स्पॉट भेटतो. तो स्पॉट इथून आहे. पूर्ण अंडरग्राऊंड आपल्याला इथून जाता येतं आणि अंडरग्राऊंड पूर्ण जेवढं मंदिर आहे, मंदिराचा परिसर जेवढा आहे, या मंदिराचा परिसर इतकं पूर्ण खाली सुद्धा जागा आहे आणि खाली आपल्याला इथे समाधी पाहायला भेटते. पण सध्याला तिथे जाता येत नाही आपल्याला, कारण तिला परमिशन आपल्याला दिलेली नाही सध्या. त्यामुळे आपण फक्त वरतून सगळं पाहू शकतो. दिवसभर फिरून आता सध्याला 5:30 वाजता आहे. आलेलो आपण आता घरी आणि आज सगळा जो व्हिडिओ तुम्ही पाहिले सगळे व्हिडिओचा आज आपण आता ब्लॉगला एंड करू. आणि आवडला असेल ब्लॉग सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून मला अजून व्हिडिओ आणि ब्लॉग करण्याची एक प्रेरणा भेटेल.